2025 ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आलेल्या पुरापाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर आणि नितीशजी पांडे आपण मुख्य मंचावर आणण्याची कृपा करावी. हितेशजी पांडे, हितेश पांडे आपण आपल्या हितेश पांडे यांनी आपल्या मुख्य मंचावर आणण्याची कृपा करावी. ऑल सेट पहिला बॉल ओ लॉवर टूल टॉसचा बॉल आणि त्वरित लगेच आमच्या ऑफिशियल पंचांनी नो चेंडू घोषित केला. नो चेंडू म्हणजे किती नुकसान आहे पहा. फ्री हिट, पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या गेल्यात. फ्री हिटचं सिग्नल सुद्धा आमच्या ऑफिशियल पंचांनी दिले गेले. पहा वेगवान चेंडू होता, इतक्या वेगाने हाताळला होता की पुन्हा एकदा रंगराज ऑन साईडला ट्राय केलं, चेंडूला फ्री हिट होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही. पहा कशा हे स्टँकेट इजे रिव्हर्स टीम भले फ्री हिट मध्ये चौकार नाही आला परंतु पुढील चेंडूवर चौकार आलाय. ही सर्वात जमेची बाजू आहे. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, बॅटचा फेस ओपन, रिव्हर्स टीम आणि परफेक्ट स्ट्रोक. चेंडूला पाठवलं 4 धाब्यांमध्ये. धावफलक किती आहे? 7 धाबा धावफलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. रंगराज पुन्हा तोच प्रयत्न, रिव्हर्स टेप पाठीमागे चेंडू जातोय तोपर्यंत एकच धाव. पहा सुरुवात कशा प्रकारे आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे, बरंच काही घडलंय. सिंगल, नो, चौकार, पुन्हा सिंगल आले गेले. चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर निपुण. चला निपुण या, निपुण ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मान. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु चेंडू पायावर आदळलाय. इतक्या वेगवान चेंडू होता. चला आपण नाही तसं जे होतोय. रिव्हर्सचा टेम्पल टॉस चेंडू, प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक. येस चेंडू सीमार गप्पा चौकार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतो परंतु क्षेत्ररक्षकाला थँक्यू थँक्यू येस थँक्यू. चला आपण पहिल्या मॅच मध्ये झालेल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो दिला जातोय मिस्टर निपुणला, जो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. हा चांगलं षटक टाकलं. नो चेंडू सुद्धा आला होता परंतु त्यानंतर त्या संपूर्ण षटक्यामध्ये गेम चेंजर षटक होतो. नकीरकार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. धावफलक किती? 12 धाबा धावफलकावर. रंगराज पुन्हा एकदा वेगवान चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट, फसला गेलाय. व्याडाने बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धाबा धावफलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 13 धाबा धावफलकावरती आहेत. रिहान्स 11 या संघाच्या जीत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. तर आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करा. अजित पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे या RTO चषक 2025 मध्ये. तर आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. पहा दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि प्रथमेश आला गेलाय दुसऱ्या
षटकामध्ये. आता प्रथमेशला काय करायचंय, कोणाच्या विरोधात करायचंय, या गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर धावफलक किती होतं, 14 धावा. पहिला बॉल ऑन साइडला, पॉवरफुल स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक, चेंडू सी मार्ग पार, षटकार 6 धावा. थँक्यू ऍक्शन रिप्ले मध्ये काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि पाठवून दिलं. आणि आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता आमचे डिपेंड नेटवर्कचे कॅमेरामॅन प्रीत पाटील काय जबरदस्त पिक्चर कॅप्चर केलंय. हा धावपल किती आहे, 19 धावा. वेगाने सुरुवात झाली रहीस 11 या संघाची IMV11 या संघासमोर. पहा पहिल्या षटकामध्ये बरंच काही घडलं तर त्यानंतर दुसरं षटक कशा प्रकारे पहिल्याच चेंडूवर षटकार आला गेलाय. प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि आता पुन्हा एकदा सज्ज होतोय. थँक्यू. अजून एक षटकार आला तर रईस अंकल कडून 500 रुपयांचा पारितोषिक आहे हितेशाला. धाव संख्येत होते 1 ने भर, धाव संख्या झालेली आहे 26. लगातार दुसरा षटकार त्यानंतर सिंगल आले गेले, वेगाने सुरुवात झाली गेली आणि प्रथमेश बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेशवर केलेला अटॅक, जो काउंटर अटॅक केलाय. ओहो, यावेळेला सुद्धा चेंडू गॅप मधून निघून गेला. रिव्हर्सचा अटेम्प्ट, कधी चेंडू कधी फटका एक्झिक्यूट केला समजच नाही. चेंडू सीमार गप्पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. संदेश आणि हितेश याच्या जोडीने काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत केली. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 30 धावा, 30 रन ऑन द बोर्ड. रईस 11चा संघ प्रथम बॅटिंग करत असताना IMV11 या संघासमोर आता चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. चर्चा है तो खर्चा भी होगा. अभी खर्चा तो हो चुका है ऑलरेडी. 30 रन आ चुके 10 गेंदों में. आता चर्चा झाले, चर्चेस काय उत्तर येणार कालवेळ सांगणार आहे. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट, पुन्हा एकदा तोच फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु नाही क्षेत्ररक्षकाला बीतून निघून गेलाय. पुन्हा सीमार गप्पार, चौकार, 4 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. चला, चौकार आला गेला. बा कधी फटका एक्झिक्यूट केला कळायला मार्ग नव्हतं. त्यामुळे काय जबरदस्त आतापर्यंत बॅटिंग करून दाखवले संदेश आणि हितेश यांच्या जोडीने. पुन्हा रिव्हर्सचा टीम होता, पाठीमागे चेंडू लढवला गेलाय, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. तर खेळकार 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 34 धावा. वेगवान सुरुवात रहीस 11 या संघाची. या ऐकूया तोपर्यंत डीजेला.
थँक्यू. करण 11 आणि कुलदीप 11 दोन्ही कॅप्टन या आमच्या मुख्य मंचावर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. करण 11 समोर कुलदीप 11. चला 2 षटकांचा खेळ संपला. वेगवान सुरुवात आहे. 34 धावा धावपल करते 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता विचार करावा लागणार आहे. एखादा ब्रेक थ्रू, एखादा विकेट ब्रेक थ्रू येणं गरजेचं आहे. आय एम व्ही या संघासाठी. आणि बघूया किरण तिसरा षटक घेऊन आला गेलाय. किरणवर खूप मोठी जबाबदारी आहे. किरण कशा प्रकारे या जबाबदारीला हाताळतोय आणि अखेरकार विकेट कधी आनंद देतोय या सर्व गोष्टी आता पाहिल्या जाणार आहेत. परंतु समोर काय वेगवान सुरुवात. पहिला बॉल ओ क्रॉस द बॅट. शेफल झाले होते. शेफल ऑन द क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झाला गेलाय. पाठीमागे चेंडूला अडवला गेला. डॉट निर्धाव चेंडू. पहा किरणवर या षटकामध्ये खूप मोठी जबाबदारी. किरणला अखेरकार काय करायचं आहे, कोणाच्या विरोधात करायचं आहे, कधी ब्रेक थ्रू आणून द्यायचा आहे या गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. परंतु 2 सलामीर बॅटर चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे कारण धावफलक सुद्धा तितक्याच वेगाने चाललंय. 34 धावा आतापर्यंत धावफलकावर आहे. आकुटप्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ किरणच्या थोड्याशा वरून गेला चेंडू. लॉंग अप कडून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एकच धावाला गेली. पहा सुरुवात चांगली आहे. या प्रकारची सुरुवात करणं गरजेचं आहे कारण वेगाने सुरुवात झाली गेली. रॉयल्स 11 संघाची समोर आय एम व्ही 11चा संघ एखादा ब्रेक थ्रू बघतोय, एखादा विकेट पाहतोय आणि तो विकेट येणार कधी आणि कोण घेऊन येणार आहे या गोष्टींचा आता सर्व विचार करावा लागणार आहे. रिवर्सचा टेम, पुन्हा रिवर्सचा टेम पर्यंत हलवार पद्धतीने. किरणला माहीत होतं रिवर्सचा टेम करणार आहे म्हणून थोडीशी गती कमी केली. त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगलं षटक आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त एकच धावाले गेले. पुन्हा रिवर्सचा टेम. ओ व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. इट्स अ बिग ह्यूज हिट. चेंडू सीमा गप्पार. षटकार 6 धावा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय डीबी नेटवर्कवर कशा प्रकारे कधी वेट वॉच फुल टॉस चेंडू पॉवरफुल स्ट्रोक परंतु क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहे नाही. क्षेत्राचं गेलं भेदून चेंडू निघून गेलाय. आता पंच डिसिजन देतील की चौकार की षटकार आहे. येस पंचांचा वेट अजूनही परंतु येस आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं चेंडू सीमा रे गप्पा. चौकार 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. या अगोदर रिव्हर्सचा टेम पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल ऑन साईडला. षटकारा दरम्यान आता 1 बाउन्स ते चेंडू चौकारा दरम्यान गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतं थर्डमॅनला. त्या थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून गेलाय. आता कव्हर मध्ये आला क्षेत्ररक्षक. पहा आता लॉंग ऑफ पुढे घेतलंय, कव्हर मध्ये पाठवलाय. हो पुन्हा रिव्हर्सचा टेम होता परंतु मिस. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता धावपलं किती आहे 45 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. 3 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावपळकार वेगाने सुरुवात झाली. या ऐकूया डीजेला. हा शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आणि 3 षटकांचा खेळ संपला जिकडे 45 धावा धावपळकावरती आहेत. वेगाने सुरुवात झाली. श्रीपाद जो शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आला गेलाय. आता श्रीपादला काय करायचंय, कोणाविरुद्ध करायचंय, कसं करायचंय या गोष्टींचा विचार करावा. शेवटचे 6 चेंडू इकडून आता रिझल्ट लागणार आहे. येस आमचे ऑफिशियल कमेंटेट ऑन साइडला. व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. चेंडू सीमा गप्पार. षटकार 6 धावा. येस थँक्यू. आणि आमचे कमेंटेटर आमचे समालोचक मृदुल मेहर यांच्या या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे RTO चषक 2025 मध्ये. येस थँक्यू डीजे थँक्यू. थांबायचंय. कुलदीप 11 कॅप्टन, करण 11 कॅप्टन, दोन्ही कॅप्टन या. पहा 51 धावा. अखेरकार 50 धावांचा पल्ला पार झाला गेलाय.
शॉर्ट अँड फुल लाखो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला केवळ क्षेत्राचं काय हो झेल सुटलाय. झेल सुटलाय परंतु पाठीमागे बॅकअप चांगला होता. रंगराज त्या ठिकाणी होते. झेल सुटला गेला. नखेरकार एकच धाव आले गेले. पहा वेगवान सुरुवात आहे. या प्रकारच्या सुरुवाती कशा प्रकारे करायच्या कोणाविरुद्ध करायच्या या दोन खेळाडूंनी आतापर्यंत काय जबरदस्त बॅटिंग करून दाखवले संदेश आणि हितेश. आणि धावफलक आपण बघितलं तर किती आहेत 52 52 रन ऑन द बोर्ड. चला दोन्ही कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे श्रीपाद सज्ज होतोय. हो पुल करण्याचा प्रयत्न परंतु लेफ्टच्या बराच बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलं. नगरकार वाईट चेंडू घोषित केला. पहा पहिला चेंडू सोडून आता अतिरिक्त धाव आली. म्हणजे चांगली गोलंदाजी सुद्धा केली परंतु समोर त्या चांगली गोलंदाजीला दोन बॅटरने तितकंच उत्तर दिलं. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. पुन्हा बाहेर लगातार दुसरा येस आमच्या ऑफिशियल पंचांनी अखेरकार वाईट चेंडू घोषित केला. धावफलक किती आहे 54. 54 धावा धावफलकावरती आहेत. ओ ब्युटिफुल प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक. येस काय जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसामध्ये या इनिंग मध्ये संदेशच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सी मार्ग पार षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. कधी फटक्या कोणाविरुद्ध कधी बॅटवर घेतला आणि संदेश खरोखरच मानावा लागणार आहे. फुल टॉस चेंडू समोर डाऊन द ग्राउंड लॉंग ग्राउंडला क्षेत्राचं काय नाही आहे. त्या अगोदर चेंडू खाली पडला होता त्यामुळे 1 बाउन्स चेंडू जातोय तोपर्यंत 2 धावा थप्पल करायला. 62 रन ऑन द बोर्ड. जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू वेगवान सुरुवात. 62 धावा धावफलकावर. रिवर्स पुन्हा रिवर्स. व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. मॅग्निफिसंट बॅटिंग. चेंडू सी मार्ग पार षटकार 6 धावा. कुलदीप 11. कुलदीप स्टेज जवळ येण्याची कृपा करावी टॉस साठी. कुलदीप काय लवकरात जबरदस्त लवकर येऊन आम्हाला सहकार्य करावा. फटक्या पॉवरफुल स्ट्रोक. रिव्हर्सचे फटके खेळायचे असतात परंतु या प्रकारचे फटके जे लगावले गेलेत ना प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक एकही फटक्या मिस झालेला नाहीये. 15 चेंडू मध्ये 38 धावांचं योगदान संदेश कडून. फुल टॉस पुन्हा बनवलाय परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेतोय. 2 खेळाडूंच्या मधून कव्हरला अखेरकार चेंडूला गेला त्यामुळे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा झाली गेले का आमचे ऑफिशियल पंच सांगतील. आणि एस पंच 3 धावा ना. येस तिसरी धाव सुद्धा झाली गेले परंतु 2 खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय जबरदस्त बॅटिंग केले. 71 धावा धावफलकावर. 72 धावांचं टार्गेट जे सेट केले खास करून संदेशने ज्या प्रकारचं योगदान दिले खरोखरच मानावं लागणार आहे. काय जबरदस्त बॅटिंग संदेश आणि हितेश कडून. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस कपच्या दिशेने दाखवणार तिकडे संदीप 11 समोर कुलदीप 11 आणि करण 11 हे बॅटल जे रंगणार आहे.
गणपती बाप्पा थँक्यू दर्जे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तसेच आम्हा आगरी कोळी लोकांची कुळदैवत ताई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय RTO अर्थातच रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस यांच्या माध्यमातून हे टेनिसचे एक खमंग मेजवानी घेऊन येणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं. आणि आपण ऐकतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये एकीकडे आपण पाहतोय IM11 विरोधामध्ये राईस 11 असा हा सामना. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे.
72 72 धावांचं आव्हान आहे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात आणि एक फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात. डावकारू फलंदाज आपण पाहतोय. किरण आहे, निलेश आहे. चांगली सुरुवात करून दिले. पंचांकडे नक्कीच दाद मागितली होती. पंच यावेळेला कुडूस सर आपण पाहतोय. एक नामांकित आणि वसई तालुक्यातील एक मोठं नाव. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, सातत्याने हा खेळाडूला आपण पाहिलोय. परंतु आता खर तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण ह्या कुडूस सरांना पाहतोय. आतापर्यंत 8 धावा ह्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं आव्हान, 72 धावांचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळतं. त्या प्रकारची सुरुवात दुसरीकडून देखील आहे. किरण असेल, निलेश असेल, दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता. नऊ धावा धावफलकावर आहेत. क्षमा असावी. टिचून मारा केला होता त्या कारणास्तव निर्धाव चेंडू. हालो हालो. पुढील चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निलेश आहे, थोडासा आतापर्यंत शांत आहे. दुसरीकडून चांगली सुरुवात, दुसरीकडून लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असं आहे. सलामीवर बॅटर. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 1 to go. पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच यावेळेला आमचे दर्शवत आहेत की आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा आहे. अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. अतिरिक्त धावेने आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 10 धावा धावफलकावर आहेत. 24 चेंडू, एक भलं मोठं आव्हान. 72 धावांचं आव्हान धावफलकावर नक्कीच आहे. कशा प्रकारची सुरुवात राहील यावर मात्र ती येणारी काळ दर्शवेल. यावेळेला काय पॉवर प्लेचा खऱ्या अर्थानं पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि त्यावर 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा धावफलकावर येतोय तोपर्यंत डी जमॅनच्या दिशेनं. यस, धन्यवाद. एक 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 संघ आहेत. एकीकडे IM11, दुसरीकडे रायस 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली होती. एक भलं मोठं आव्हान, 72 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. रिव्हर्सची पॅटर्न करण्याचा प्रयत्न, परंतु पंच कुडूसर पुन्हा आमच्या दिशेने वळतात. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. आज खरं तर आपण पाहायला गेलं तर भारतीय इतिहासातील एक सुवर्ण दिवस
19 फेब्रुवारी 1630 संपूर्णतः महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आज ह्या सुवर्ण महोत्सवी आणि ह्या सुवर्ण दिवशी आज आपण पाहतोय हे सामने रंगलेले असे सामने RTO अर्थातच आपल्याला पाहायला मिळतं रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पहिल्या वर्षात पहिलंच वर्ष एक भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं नियोजन आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येत असताना यावेळेला पॉवर हिटिंग पॉवरफुल जातोय ऑन साइडच्या दिशेनं सीमारेखावार षटकार. ट्वेंटी 21 धावा या धावफलकावर आतापर्यंत येतात. अनेकदा प्रयत्न चांगला होता सिंगल धाव सिंगलचा डबल धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अतिशय चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर चांगली सुरुवात आहे. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात 2 खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 1 to go शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. थोडासा उछाले घेतोय वेगवान गतीचा मारा निर्धाव चेंडू. खरंच खऱ्या अर्थानं शेवट कुठेतरी थोडीशी गोड असेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 23 धावा येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. धन्यवाद डीजे आपण पाहतोय निजाई साहेब असतील. अतिशय सुंदर आणि एक आगाशीमधील मोठं नाव म्हणून सातत्याने ह्या डीजे वाद्यकाकडे पाहिलं जातं. मॅचच्या दिशेने आता येणारे 12 चेंडू 49 धावा अजून देखील धावफलकावर लागायच्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा विपुल येतोय. पहिलं षटक मेहुल असेल, दुसरा खंडूला आपण पाहिला आणि त्यानंतर विपुल. ज्या प्रकारची सुरुवात राहिले क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. आता एक्सलेटरवर पाय द्यावा लागेल. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेले तर एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतो. त्या प्रकारची सुरुवात असेल का ती येणारी काळ वेळ दर्शवेल. आतापर्यंत 25 धावा ह्या धावफलकावर आहेत. विपुल दुसरीकडे ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. 2 सलामीवर बॅटर आहेत. किरण असेल निलेश असेल. किरण आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. निलेशला देखील त्या प्रकारची सुरुवात करणं तितकंच गरजेचं असेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा जातो आणि ह्या प्रत्येक निर्धाव चेंडू यावेळेला खऱ्या अर्थानं तितकाच डोकंदुखी असेल. एक लक्ष भलं मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा कशा प्रकारचा पाठलाग केला जाईल. क्रिकेट ह्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की ना भूतो ना भविष्य म्हणून ह्या क्रिकेटकडे पाहिलं जात आहे. क्रिकेट हा खेळ खरं तर आम्हाला शिस्त लावायला शिकवतोय. तुटलेल्यानं एकजूट व्हायला शिकवतोय. झेलची संधी होती परंतु ह्या वेळेला काय खरं तर हा लगानवाला सीन होता. पंचांकडे दाद मागितली होती परंतु क्षेत्ररक्षक हा सीमारेखेच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं षटकाराच्या रूपानं. धावा 2.3 चेंडूंचा खेळ. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आहे, रंगत आहे आणि ही रंगत आणण्याचं काम एकेकडून किरण हा 1 मॅन आर्मी करतोय. हा वेळेला काय क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय पुन्हा एकदा सीमारेखावर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. ज्या ज्या वेळेला झेल सुटतो ना त्या त्या वेळेला नक्कीच कुठेतरी आठवण होत असतं. कोण विसरेल ते कोलकात्याचं ईडन गार्डनचं मैदान ज्या वेळेला अगदी रोहित शर्मा द हिटमॅन शर्मा यांचा 6 धावेंवर झेल सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त धावा ठोकणारा
264 धावा, ज्याच्या बॅटमधून आज वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक विक्रम हा लिहिला गेलाय. म्हणजे ज्या ज्या वेळेला झेल सुट्टे ना आणि त्या त्या वेळेला फलंदाज हा रंग उधळत असताना पाहायला मिळतोय. त्या प्रकारचं किरण हा एक घणाघाती फलंदाज पुन्हा जातोय सीमा रेखा पार 6 धाव्यांसाठी. धन्यवाद डीजे. 41 धावा 41. मुख्य मान्यवर आपण पाहतोय आणि क्रिकेटवरचं प्रेम आज खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 41 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. खऱ्या अर्थानं आता उलटी गिनती चालू झाली. 72 धाव्यांचा आव्हान धावफलकावर आहे, परंतु किरण आज मैदानामध्ये अक्षरशः आग उभालतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला उंच जास्त आहे, लांबी कमी, परंतु जय पुन्हा एकदा सुटतोय. सेलिब्रेशन होत आहे, टाळ्या वाजतात, चिट्ट्या वाजतात, सर्व काही पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 43 धावा ह्या कुठल्या जातात, 42 धावा आहेत, क्षमा असावी. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे. संदेश भाई एक मोठं नाव, लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, सातत्याने हा खेळाडूला आपण पाहतोय. परंतु दुसरीकडून किरण म्हणतोय संदेश आणा, भाई आणा, नाही तर किरण आणा, कोणाला ह्याच क्षमा नाही आहे. थँक्यू थँक्यू डीजे. निलेश अतिशय शानदार फलंदाजी. संदेश भाईला आपण ज्या खेळाडूला सातत्यानं पाहतो, आता 5-24 आहेत. 5 मध्ये कुठेतरी 4 चौकारांची गरज, परंतु यावेळेला गतीमध्ये परिवर्तन आहे. संदेश भाई या नावाने भरपूर आज प्रेम मिळतंय. वसई तालुक्यातील लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, ह्या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतोय. 16 चेंडू 41 धावेंची खेळी, अतिशय शानदार. निलेश संदेश असेल आणि त्या कारणास्तव आपण पाहायला गेलं तर सामन्याचं समीकरण थोडंसं कुठेतरी बदलून ठेवलं होतं. आता येणारे 4 चेंडू 24 धाव्यांची गरज आहे. अर्थातच काय ते येणारे 4 षटकारांची कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज असेल. ते लगावल्या जातील का, ती येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल. 16-41 धाव्यांची खेळी राहिली होती आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील आहे. अतिशय शानदाररित्या डिलिव्हरी, प्रॉपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही दर्शवलं जातंय आणि त्या कारणास्तव थोडासा आता संघ आपण पाहायला गेला तर पाठी राहतोय. IM 11चा संघ प्रयत्न चांगला राहिलाय. साखळी पद्धतीचे आपण सामने पाहतोय आणि त्या कारणास्तव अजून देखील आपल्याला संधी पाहायला मिळेल. हा सामना आपण पाहायला गेला तर 2 संघ, एकीकडे IM 11चा संघ आहे, दुसरीकडे राईस 11चा संघ. राईस 11 संघ आता थोडेसे खांदे नक्कीच उंचावलेले आपल्याला पाहायला मिळतात. राईस 11 आहे, क्षमा असावी. आणि प्रेक्षकांचं देखील नक्कीच भूक लागली असेल तर राईस मागूया. वेळ आहे लंच टाइमला, अजून नाश्ता चालू आहे, ब्रेकफास्ट चालू आहे, आपण करू शकता. आयोजकांना विनंती असेल
मॅचच्या दिशेने आपण गेलो तर थोडासा कुठेतरी सामना एकतर्फा असं जातोय. एक भलं मोठं लक्ष धावफलकावर नक्कीच होतं. 72 धावांचं आव्हान आणि त्या कारणास्तव ज्या प्रकारची फलंदाजी राहिली होती, संदेश 16 चेंडू 41 धावांची एक अफलातून खेळी आणि त्या बळावर त्या प्रकारची गोलंदाजी देखील राहिले. एक अष्टपैलू असा खेळाडू, प्रॉपर ऑलराऊंडर असा खेळाडू आपण पाहतोय. राईज 11 संघ अतिशय शानदार खेळी. मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी, परंतु प्रयत्न काही सोडत नाही. यावेळेला क्रिकेटचा खऱ्या अर्थानं मजा घेतली जाते, आस्वाद लुटला जातोय. पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं यस थँक्यू डीजे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 55 धावा आणि ह्या वेळेला काय नो प्लस 4 5 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. 60 धावा ह्या धावफलकावर लागल्या जातात. अजून एखादी अतिरिक्त धाव येईल, अतिरिक्त चौकार येईल आणि त्यानंतर वेलकम नाकेश भाई. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 धावा या गरजेच्या असतील. एखादा लक फॅक्टर पुन्हा एकदा घडेल का, त्यासाठी एक आशाभूत नजरेनं संपूर्णतः आता डगआउट ह्या सामन्याकडे पाहतोय. आतापर्यंत 60 धावा 1-12 असं इक्वेशन आहे. सामना फिनिश, सामना खल्लास. पंचांचं डिसिजन या वेळेला काय डीजे एक मिनिट थांबतो. कुडू सर. यस पंच. कुडू सर, लास्ट बॉल डिसिजन काय होतं? 2 धावा. यस 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत्या. कॉंग्रॅच्युलेशन टीम राईज 11 अँड हार्ड लक टीम. आपला देखील अतिशय शानदार खेळ राहिला होता. IM 11 आपण देखील चांगला खेळ दर्शवला. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हॅलो man of the हॅलो सन्माननीय नागेशदादा घरात यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते. नागेशदादा घरात आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅचचं हे चमचमते अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येईल आपला. संदेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. 16 चेंडू 41 धावांची एक अफलातून खेळी. आणि नागेशदादा सातत्याने आपण पाहायला गेलं तर आगाशी नगरीमधील एक गोड असं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आज आपल्याला पाहायला मिळतं, स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं.